वेलकम टू टुनटुन किड्स. मित्रांनो, माझ्या दोस्तांनो, तुमचं स्वागत आहे टुनटुन किड्स यूट्यूब चॅनलवर. आजची गोष्ट आहे दोघाच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ. एका गावात दोन मांजरी राहत होत्या. एकीचं नाव होतं मिनी आणि दुसरीचं नाव होतं बिनी. दोघी खूप चतुर पण जरा हट्टी होत्या. एके दिवशी त्यांना एक भलं मोठं ब्रेडचा तुकडा मिळाला. त्या दोघींनाही तो तुकडा हवा होता. मिनी म्हणाली, हा तुकडा मी शोधला म्हणून हा फक्त माझा. तर बिनी म्हणाली, नाही नाही, मी आधी पाहिला होता म्हणून तो तुकडा माझा. मग काय, दोघी आपापसात खूप भांडू लागल्या. बिनी म्हणत होती माझा, मिनी म्हणत होती माझा. माझा माझा करत करत त्या दोघींनी खूप गोंधळ घातला. तिथूनच जवळ एक कोल्हा हे सर्व पाहत होता. त्याचं नाव होतं धूर्त्या फॉक्सी. फॉक्सीने त्यांचं भांडण बघितलं. त्याला दोघीचं भांडण पाहून एक शक्कल सुचली. आता मी दोघींना कसं मूर्ख बनवतो ते बघाच तुम्ही. तो त्यांच्या जवळ येऊन म्हणाला, अरे एवढं भांडू नका, काय झाले मला सांगा. मी तुम्हाला त्याचा न्याय निवाडा नक्की करून देतो. या ब्रेडच्या तुकड्यासाठी भांडण करताय काय? मग याचे 2 समसमान भाग मी करून देतो. दोघींनाही त्याचं बोलणं खरं वाटलं. त्यांना वाटला हा बरोबर न्याय करेल. फॉक्सीने त्यांना एक तराजू आणायला सांगितलं. मग काय, फॉक्सीने ब्रेडच्या तुकड्याचे 2 तुकडे केले. तो तुकडा त्याने फाडला. पण गंमत काय, एक भाग झाला थोडा मोठा आणि दुसरा भाग झाला थोडा लहान. फॉक्सी म्हणाला, अरे अरे, हे बरोबर नाही. परत दोघींना कमी जास्त भेटणार. तर मी काय करतो, हा ब्रेडचा तुकडा समान नाही म्हणून मी थोडासा खाऊन घेतो. असे म्हणून त्याने मोठ्या तुकड्यातून थोडं तुकडा कापला आणि खाल्ला. पण आता दुसरा भाग मोठा दिसू लागला. मग फॉक्सीने काय, दुसऱ्या भागातूनही थोडं तोडून खाल्लं. असे करत करत तो दोन्ही भाग खात गेला. शेवटी फक्त एक छोटासा तुकडा शिल्लक राहिला आणि ते पण त्याने गुपचूप खाऊन टाकले. मिनी आणि बिनी दोघी काहीच न मिळाल्यामुळे नुसत्याच बघत राहिल्या. आता त्या दोघींना समजलं की दोघांच्या भांडणात नेहमी तिसऱ्याचा लाभ होतो. फॉक्सी कोल्हा पटकन ब्रेडचा तुकडा खाऊन पळून गेला. तर मित्रांनो, आजच्या गोष्टीतून काय शिकवण भेटली? तर आपापसात भांडण केल्यावर नुकसान आपलंच होतं आणि धूर्त लोक आपला फायदा करून घेतात. तर नेहमी बुद्धीचा वापर करून भांडण न करता आपापसामध्ये मिळून मिसळून बुद्धीचा वापर करून आपापसात वाटून घेऊन सोबत राहिल्याने प्रेम आणि स्वतःचा फायदा सुद्धा होतो. तर कशी वाटली आजची गोष्ट? छान होती ना? मग चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक नक्की करा. अशा गोष्टींसाठी टुनटुन किड्स मॉरल स्टोरीज विथ आशा राठोड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक यू.